जिथे पोलीसच सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्यांचे काय? अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार. अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोडवरील हनुमाननगर कमानीसमोर एका कपड्याच्या दुकानदाराला बेदम मारहाण करून जबरदस्तीने कपडे पळवून नेल्याची आणि हप्ता मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश प्रकाश शिंदे यांचे कपड्याचे दुकान आहे. रविवारी रात्री आरोपी नितीन मच्छिंद्र शिंदे आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराने दुकानातून 400 रुपयांची पॅन्ट जबरदस्तीने घेतली. पैसे मागितले असता फिर्यादीला मारहाण करण्यात आली. तसेच येथे व्यवसाय करण्यासाठी रोज 500 रुपये हप्ता द्यावा लागेल अशी थेट धमकी नितीन शिंदे यांनी दिली. या घटनेनंतर डायल 112 वरून पोलिसांना संपर्क करण्यात आला. पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर आरोपींनी पोलिसांशीच थेट वाद घातला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी पोलिसांसोबत थेट झटापट, धक्काबुक्की आणि शिवीगाळ करताना स्पष्ट दिसत आहेत. कुठे जाती अधिकार आमची जातच नाही, जातच नाही आम्हाला. ये भाऊ विनाकारण लोकांना मारते. जाऊ शकत नाही. मला धरलं का तुमच्या गुन्हा ओढणार आहे का पाईपलाईन रोडला 112 कॉल लावतो का मी? तर माझं गचुरं धरलं, आमच्या दोघं फुट्या आणि शिव्या दिल्या पाहिजे. काय बोल राहिले तुम्ही? 112 कॉल लावतो का मी?